ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ठेवलेली आहे, ती बॅट द्यायची आहे आणि ही बॅट घेऊन जायची आहे, त्यामध्ये त्याचा मोबाईल पण आहे. धन्यवाद. जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. सामना रंगतोय एसबी लाईफ देवगड त्यांच्या विरोधात विजयदुर्ग थलैवास. टॉसविन झालाय एसबी लाईफ देवगड संघ. टॉसविन झाल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन आलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जातं विजयदुर्ग थलैवास संघाला. संघाची सलामीची प्रारंभीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंगला अजय खडसे पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगला राहुल गाडे, नॉन स्ट्रायकिंगला अजय खडसे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतात. शाहिद होलसेकर कॅप्टन आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल खेळला जातोय. नक्कीच या बॉलवर 4 धावा मिळणार आहेत आणि 4 धाव्याने धावफलक ओपन केलं जातंय. 4 धावा विजयदुर्ग थलैवास संघ मालक श्री श्याम चव्हाण यांच्या मालकीचा संघ एसबी लाईफ देवगड. संघ मालक श्री अभिषेक सांगळे यांच्या मालकीचा संघ. पुढील बॉल ओहो फुलटॉस होता, खेळलाय त्याला. स्ट्रोक देखील चांगला केला जातो. क्षेत्ररक्षकचे एफर्ट्स पाहिले तिकडे पडलेत. पाहायचं त्यांना दुखापत झाले का, मात्र एफर्ट्सला जबाब होते. 4 धावांसाठी हा बॉलला देखील फेकून दिलाय. नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये हा बॉल केला देखील होता आणि 4 धावा सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यात, म्हणजे 8 धावा झाल्यात. शाहिद होलसेकर योग्य त्या ट्रॅकवर यावं लागेल. कॅप्टन देखील आहेत एसबी लाईफ देवगड संघचे, कारण बेस्ट खेळाडू देखील आहेत. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं सध्याच्या घडीला. एक युवा खेळाडू आहे, मात्र याने देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. याच मैदानावर कष्टाची पराकष्ट करत असतात खेळाडू देवगडचे आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करतात. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. शॉर्ट टर्मले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट होतोय. तर त्या सर्कल मध्ये 1 धाव घेतली जात आहे. आता मात्र धावफलक 9 या आकड्यावर पोहोचलाय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वतः हातात आहेत गोलंदाज शाहिद होलसेकर. DTPLच्या पहिल्याच पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा खेळाडू आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मालिकावीरचा किताब शाहिद होलसेकर यांनी पहिल्या पर्वामध्ये पटकावला होता आणि सध्याच्या घडीला या नावाची चर्चा देखील आहे या देवगडमध्ये. शाहिद होलसेकर हा खेळाडू येतोय कुठं देवगड परिसरातून येतो, मात्र ज्या नामांकित स्पर्धेमध्ये दाखल झालाय ती मात्र वयोगट स्पर्धा असू दे नाही तर खुल्या गटाची स्पर्धा असू दे, त्यावेळी देखील शाहिद नावाचा बोलबाला पाहायला मिळालाय. नक्कीच बॉलला सन्मान देखील केले जात आहे. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. ड्राईव्ह केले जाते बॉलला. थोडासा पुलर लेनचा बॉल होता आणि 1च धाव घेतली जाते. धावफलक पोहोचलाय 10 या आकड्यावर. येस पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि तेवढं सुरक्षित रक्षण देखील केलं जात आहे. बॉलला पुश केलं होतं नुसतं. कटराऊचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केला आणि 1च धाव घेतली गेली. 5 चेंडूचा खेळ मागे पडलाय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी. 11 धावा झाल्यात. ओहो जबर स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉलला यायला दिला. टायमिंग प्रॉपर झालाय का पाहायचंय. नाही, टायमिंग प्रॉपर नाही झालाय आणि त्याचमुळे फलंदाज बाद देखील होत आहेत. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा झेल ओमकार नाटेकरने आपल्या हातामध्ये समाविष्ट केलाय. अजय खडसे यांची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. श्याम चव्हाण संघ मालक आहेत विजयदुर्ग थलैवास संघाचे श्याम चव्हाण आणि गोलंदाजी ट्रॅकवर अवी देवगडकर. अष्टपैलू खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर देवगड मधील कबीर देवगडकर या नावापेक्षा अवी देवगडकर या नावाने तो प्रसिद्ध आहे. ओहो पहिलाच बॉल ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये गेलाय. डीप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा रेषे पार. षटकार. यस डीजे.
टेपेचा बॉल त्याला मात्र खेळलंय मिड विकेट मध्ये 6 धावांसाठी बॉलला फेकून देखील दिलं. नेक्स्ट बॉल आता मात्र काय पाहायचंय पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत त्यांच्या हातामध्ये देखील समाविष्ट झालाय आणि खेळी संपुष्टात आले. पहिल्या बॉल मध्ये मोह दाखवला गेला आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजीचा नमुना दाखवला, आपल्यामधील स्किल सादर केलं, कौशल्य दाखवलं गोलंदाजीने. अवि देवगडकर एक बेस्ट खेळाडू आहे या देवगड मधील. फुल गाडीने 15 धावा बनून बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड आणि गाव गिरये. या गिरयेचा खेळाडू मिस्टर अमोल मुंडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत. 2 विकेट देखील गेल्यात तरी देखील हा शांत बसणारा खेळाडू नाही. अमोल मुंडकर इन ऍक्शन. पहिलाच बॉल कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्या तट्या सर्कल मध्ये. एक धाव घेतली जात आहे, एक धावाने सांघिक धावफलक पोहोचत आहे. 18 या आकड्यावर 18 धावा झाल्यात. अवि देवगडकर पहिल्या बॉलवर 6 धावा खर्च, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल वर 1 धावा खर्च, म्हणजे अजूनही 3 बॉल असणार आहेत. दुसऱ्या षटकाची सांगता करण्यासाठी पॉवर प्लेचं षटक ते देखील असता. ते षटक कोण हाताळणार? पहिले षटक हाताळले शाहिद याने. त्यांनी निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. काय कौतुक करण्यासारखी गोलंदाजी आहे अवि देवगडकर. एक व्यवसाय क्रिकेटपटून पाहिलं जातं. शरीरवेदी बॉल पाहायला मिळाला नाही, समजलाय. लेग बायच्या सुरुवात पंचांचा सिग्नल आला. एक धाव घेतली जाते. श्याम चव्हाण होते स्ट्राइक इन एंडला. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. अमोल मुंडकर पाहायला मिळत आहेत स्ट्राइक इन एंडला आपल्याला, कारण या खेळपेटीचा त्यांना देखील अंदाज आहे. ओहो काय स्ट्रोक केला, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. अमोल मुंडकरच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालाय. यस डीजे. पाहायला मिळत आहे. मानस सोमले येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. मानस सोमले वैयक्तिक पहिले षटक, संघाच्या वतीने तिसरं षटक हे देखील निर्णायक असणार आहे. समोर पाहिलं तर श्याम चव्हाण आहेत विजयदुर्ग तलैवास संघ मालक. नॉन स्ट्राइक इन एंडला पाहायला मिळत आहेत कॅप्टन अमोल मुंडकर. पहिलाच बॉल डाऊन टू ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला वाईट लॉंग ऑर्मला. त्यांच्या हातामध्ये समाविष्ट झालाय. स्ट्राइक अमोल पाहायला मिळतात. एक धाव घेतली गेली. मानस सोमले आले गोलंदाजी ट्रॅकवर. समोर श्याम चव्हाण होते, त्यांनी मात्र लॉंग ऑफला बॉलला खेळलं. त्या ठिकाणी 1 धाव. त्यानंतर स्ट्राइक रोटेट. स्ट्राइक इन एंडला अमोल मुंडकर. सपलवून घेण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग रिदम बॉलला खेळलं जात आहे. फॉरवर्ड स्क्वेअरला हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. फेकी अचूक झाली का पाहायची आहे. अमित पाहायला मिळते. अमित चिंदरकर बाहुबली नावाने प्रसिद्ध हे देखील.
आणि आज जर पाहिले तर तारे सितारे आहेत, सर्व बेस्ट खेळाडू पाहायला मिळत आहेत, सर्व टीम मध्ये आपल्याला चांगले दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे आज सर्व सामने हे चुरशीचे होणार आहेत, रोमहर्षक होणार आहेत. त्यामुळे आवर्जून आपण tenniscricket.in ला जोडले राहा. दिग्गज खेळाडूंना पाहण्यासाठी आतुरले आहेत सर्व क्रीडा रसिक देखील. नक्कीच आपण टेनिस क्रिकेट म्हणून मॅच पाहताय, तुमचं देखील सरच स्वागत. ग्राउंडचा फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा शाहिद उलसेकर येत आहेत. लॉंग ऑफला खेळलाय, 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धाब्याने सांघिक धावफलक. 28 आकड्यावर पोहोचलाय. 28 धावा झाल्यात. स्ट्रायकिंगला अमोल पाहायला मिळतात. अमोल मुंडकर, गांगेश्वर, चॅम्पियन ट्रॉफी, किंजवडे, पाडावेवाडी, त्यामध्ये 72 धावांची नाबाद खेळीच्या बॅट मधून झाली होती. असे अनेक किस्से या खेळाडूच्या नावावर देखील आहेत. येस, फक्त बॉलला ढकलले जाते ऑन साइडला. बॅटची क्रीडा घेऊन 1 धाव मिळते आणि 1च धाव घेतली जाते. धावफलक पोहोचले 29 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मानस सोमले गोलंदाजी ट्रॅकवर आहे, समोर श्याम चव्हाण. पुन्हा एकदा ऑफ साइड बॉलला केलं जात आहे. स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचतायत, बॉलला फील्ड करतायत, तोपर्यंत मात्र 1च धाव घेतली जाते. 30 धावा झाल्यात. आपण अनुभवताय, पाहताय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. एक बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अगोदर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, त्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट मिड विकलेल्या बॉलला खेळलं देखील जात आहे आणि 1च धाव घेतली जाते. नक्कीच 1 धावेने तिसऱ्या षटकाची सांगता देखील होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 31 आकड्यावर पोहोचलाय. 2-31 अशी परिस्थिती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ मागे पडलाय. मगाच्या मॅच मध्ये पाहिलं 4 ओव्हर मध्ये पहिले 29 धावा आणि त्यानंतर पुढील 3 ओव्हरीत काय धुरला तर केलाय. हायएस्ट स्कोर पाहायला मिळाला. चूरचा सामना झाला. असं वाटलं राटेश्वर स्पोर्ट्स दौडे संघ विजय होऊ शकतो, पण नाही. हेच तर क्रिकेट आहे. 7 ओव्हरच्या मॅचचा हाच तर फायदा आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. पूर्वीचं क्रिकेट कसं होतं, 10 ओव्हर 8 ओव्हर, ते क्रिकेट आता देखील पाहायला मिळते DTPLच्या माध्यमातून. 7 ओव्हर्स देखील आहेत या स्पर्धेमध्ये. शाहिद होलसेकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीने 4थं षटक. ओहो, कॅप्टन पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडने पाहिलं विजयदुर्ग तलेवाज कॅप्टन, तर गोलंदाजी ट्रॅकवर SBI लाईफ देवगड कॅप्टन शाहिद होलसेकर. कॅप्टनची लढाई पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आलाय. 31 धावा झाल्या आहेत. अमोल मुंडकर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते देखील सज्ज आहेत आणि शाहिद देखील आहेत. शाहिद यांना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालाय पहिल्या पर्वामध्ये. ओहो, आता मात्र काय घडलंय पाहायचं आहे. फटका बसला देखील जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये जर समाविष्ट झालाय. शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, त्यांच्या हातामध्ये समाविष्ट झालाय आणि विकेटचं पतन आलाय. याच विकेटच्या शोधात होते SBI लाईफ देवगड संघ. ही विकेट महत्वाची होती. ही नुसती विकेट नाही, तरी सोन्याची खान मिळाली आहे यासाठीचे. झारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. श्रीकृष्ण झारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावफलक पाहायला मिळते आपल्याला 31 आकड्यावर. डाव्या शैलीचे फलंदाज आहेत श्रीकृष्ण झारकर. इस बॉल लागतात, काय घडले पाहायचंय.
एकच धाव घेतली जाते. एक धावेने सांघिक धावफलक 32 आकड्यावर पोहोचलाय. श्याम चव्हाण आहेत संघ मालक आणि समोर जर पाहिलं एसबीएल देवगड कॅप्टन. ओहो चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॉल समोरचा देखील नाही आहे श्याम चव्हाण यांना. फलंदाज बाद देखील झालेत. श्याम चव्हाण संघ मालक होते ते मात्र बाद होत आहेत. मात्र आपण या षटकामध्ये कौतुक करावं लागतंय. गोलंदाज शाहिद होलसेकर याचा पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर एक धावा खर्च आणि चौथ्या बॉलवर देखील विकेट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निनाद जात आहेत. निनाद घाडी गिरगेमधून आल्यात. आज देवगडमध्ये SMG हायस्कूल क्रीडांगणावर DTPL स्पर्धा रंगली आणि त्या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात. निनाद घाडी पहिल्या पर्वामध्ये सुद्धा यांनी सर्वांना प्रभावित केलं होतं. गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर तोच निनाद घाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुंबईमध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असतो. त्याच आपण पाहिलं तर इकडे होणाऱ्या स्पर्धा देवगडमधील त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सातत्याने येत असतो. सर्व आपलं बिझी शेड्यूल असून सुद्धा क्रिकेटसाठी वेळ देतोय. आपल्या गावासाठी आपण पाहिलं तर खेळत असतो आणि आज आपण पाहिलं तर ऑप्शन बेस स्पर्धा देखील खेळतोय. DTPL निनाद घाडी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल रिव्हर्स केला, यासाठी देखील प्रसिद्ध आहेत निनाद गाडी. चांगले रिव्हर्स त्यांच्या बॅट मधून येत असतात. स्विच हिटचे फटके. एक धाव घेतला देखील जातोय. एक धावाने सांघिक धावफलक 33 आकड्यावर पोहोचलाय. 33 धावा झाल्या आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि शेवटचा बॉल फक्त शिल्लक आहे. चौथ्या षटकातील सांगता करणारा शेवटचा बॉल शिल्लक आहे. श्रीकृष्ण झारकर पाहायला मिळत आहेत. ओहो काय बॉल फेकला. हा पिच बॉल नाही समजलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा थोडा बॉल होता पण नाही. हा हॅलो करून सिटी वाजवत बॉल इष्टरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ झालाय. चौथ्या षटकातील सांगता झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 आकड्यावर पाहायला मिळतात. डबल तरी पाहायला मिळते आपल्याला. स्कोरबोर्ड 33 धावा झाल्या आहेत. यानंतर मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल मिस्टर स्वप्नील सिरसेकर. धन्यवाद. धन्यवाद पंकज लाड सर. अभि देवगडकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस जर पाहायला गेलं तर 4 धावांसाठी चेंडू मार्गस्थ होताना दिसलाय आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येचा विचार केला गेला तर 37 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अभि देवगडकरला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये अभि देवगडकर ची गोलंदाजी चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळेस जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती बॅटची एज लागली आणि जर पाहायला गेलं तर 4 धावांसाठी चेंडू मार्गस्थ होताना दिसला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय निनाद. यावेळेस स्विच हिटचा फटका सजवायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये आणि एष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. फलंदाज होतोय बाद. निनादचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. डीजे मैदानामध्ये दाखल झालाय. निनादेची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय आंबेडकर. अनेकदा मेन रोड गिरिये संघाचं नेतृत्व करत असताना या खेळाडूला आपण पाहत आलोय. तर यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल याकडे देखील लक्ष असेल. अभि देवगडकरने
या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर एक सफलता प्राप्त केली आहे. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला संपलाय. 5वं षटक सध्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेला आहे. फलंदाज समजू शकला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025चा हा 16 सध्या आपण अनुभवतोय. आजच्या क्रिकेट स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील चालू असलेला दुसरा सामना. गोलंदाज सज्ज अवि देवगडकर. पुढचा बॉल मोठा फटका सजवण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूचा प्रवास वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. कणकणी चौकार. 4 धावा प्राप्त झाल्या. त्यांनी 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका जरूर सजवला गेलाय. जर पाहायला गेलं तर अक्षयच्या बॅटमधून हा कणकणी चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अवि गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर गती परिवर्तन या चेंडूवरती जरूर होतं मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्येत जोडली गेली आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर 42 वरती धावसंख्या आपण पाहतोय. या इनिंगचा पहिला अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अवि देवगडकरच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला SBI लाईफ देवगड तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग तलायवाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. या ओव्हर मधला 3रा चौकार. डीजे तर गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर 6व्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वर्णी लागले निलेश करंगुटकर यांची. कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा कुठल्या जातील बॅटिंग करणाऱ्या टीमकडून धावसंख्येचा विचार केला गेला तर 46 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत अक्षयला आपण पाहतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर चेंडू हवेमध्ये आहे. बराच काळ राहिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चूक झाली आहे जरूर आणि त्या चुकीचा मात्र फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. चेंडूचा प्रवास वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आला. यावेळेस श्रीकृष्ण यांच्या बॅटमधून कणकणी चौकार. चौकाराच्या मदतीने 50 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. श्रीकृष्ण डावकर त्याचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेला आहे. या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक चौकार जरूर पाहायला मिळाला. झेल होऊ शकला असता मात्र तसं घडलं नव्हतं आणि चौकार पाहायला मिळाला होता. मात्र तदनंतर कमबॅक केलंय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निलेश करंगुटकर यांना. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस आकूट टप्प्याचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3रीचा कॉल आहे आणि 3री धाव घेत असताना यावेळेस मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. अजून एक मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर पाहायला गेलं तर 2 संघ बलाढ्य संघ आहेत लीग फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धेमध्ये. विजयदुर्ग तलायवाज दुसऱ्या बाजूला SBI लाईफ देवगड. 2 चांगले संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन झालंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील शीतल देवरकर.
कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असेल. बावन्न धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या क्रिकेट स्पर्धेची सातत्याने ओळख आहे ती क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवतो. या क्रिकेट स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील चालू असलेली दुसरी लढत देवगड तालुका प्रीमियर लीग 2025. ज्या प्रकारे मेहनत घेतली गेली होती या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी ती मेहनत सार्थकी लागताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच की काय आजचा एक क्रिकेटचा दिवस तिसरा आहे क्रिकेट स्पर्धेचा. सफलतापूर्वक आजच्या दिवसामध्ये देखील सामने आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती निलेश करंगुटकरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शीतल देवरकर. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल या मॅचमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. बॉल फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूचा प्रवास वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. कणकणी चौकार. डीजे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढले या चेंडूला. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचली आहे. 6व्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर शाहिद ओलसेकरला आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 1 विकेट प्राप्त केली होती. शाहिद हा एक युवा खेळाडू आहे. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये जर पाहायला गेलं तर त्याची गोलंदाजी चर्चेमध्ये राहिली आहे. 2 षटकांचा खेळ त्याने हाताळला ज्यामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 महत्त्वपूर्ण गडी त्याने बाद केले होते शाहिद ओलसेकरने. यावेळेस पुढचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला आहे. समजू शकला नाहीये फलंदाज. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. पंचांचा इशारा येतो. यावेळेस मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्येचा विचार केला गेला तर 57 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित जर पाहायला गेलं तर एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. देवगड तालुका प्रीमियर लीगचा हा 16 tenniscricket.in माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचं देखील समालोचन कक्षातून सहर्ष स्वागत. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज असेल. तर शेवटच्या षटकाचा खेळ आता मात्र मैदानामध्ये शिल्लक असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय एक युवा गोलंदाज आहे शुभम कावले. कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल या मॅचमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर अवांतर धावेसाठी फेकला गेलाय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. 1 धाव जरूर अवांतरच्या रूपामध्ये प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 58 वरती जाऊन पोहोचली आहे. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव सांघिक धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचली आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर अवी देवगडकर याला आपण पाहतोय. त्यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. शाहिद चेंडूला गॅदर करताना दिसेल मात्र तोपर्यंत जर पाहायला गेलं तर खराब फेकी देखील पाहायला मिळाली आहे.
किती धावा मिळतील याकडे लक्ष असेल. आणि जर पाहायला गेलं तर जिथे 2 धावा आल्या पाहिजे होत्या तिथे मात्र पाहायला गेलं तर 4 धावा आल्यात आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येचा विचार केला गेला तर 63 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी जर पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. 2 धावेने सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 2च्या मदतीने 65 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 65 धावा. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 वाईट बॉल अतिरिक्त चेंडू हाताळले गेले तर गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून चेंडू यावेळेस जर पाहायला गेलं तर दुर्सर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक मोठा धक्का बसलाय. फलंदाज होतोय बाद. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. विनय जगताप सर यांच्या माध्यमातून दर्जेदार कामगिरी आणि अचूक फेकी आपल्याला जरूर पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल विनोद सावंत. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल विनोद यांच्या माध्यमातून अपेक्षा असतील. जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक. ज्या षटकामध्ये धावा आल्या पाहिजेत मात्र तितकीशी संधी दिली गेली नाहीये. शुभम कावले आता मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाजीमध्ये. जर पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू अतिरिक्त धावेसाठी फेकले होते. व्हाईट बॉलचा इशारा आला होता पंचांच्या माध्यमातून. तदनंतर 4 धावा आल्या. तदनंतर त्याच्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आली आहे. विनोद नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल. येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शुभम कावले याला एक युवा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. यानंतर जे संघ एक सामना जिंकतील विनर टीमची मॅच यानंतर खेळवली जाईल. जो सामना 7 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला आहे. चेंडू जातोय तेज तरार विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर अवि देवगडकरला आपण पाहतोय. देवगड तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर धोक्याची घंटा वाजली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होताना दिसतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. जर पाहायला गेलं धावसंख्येचा विचार केला गेला तर 65 वरती धावसंख्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सुमित देवळेकर. अजूनही जर पाहायला गेलं तर उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला आणि एका चेंडूवरती किती धावा मिळतील स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विनोद यांना. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सुमित दाखल झालाय. गोलंदाज सज्ज. यावेळेस जर पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे विनय जगताप ज्यांनी सुरेख फेकी केली होती. जर पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये तो फलंदाज बाद झाला होता. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. पंचांचं षटक संपल्याचा इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एका धावेच्या मदतीने 66 धावांवरती. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 7 षटकांचा खेळ असेल आणि जिंकण्यासाठी धावा खर्च 67.
67 धावा करायच्या 7 षटकांचा खेळ असेल ज्यामध्ये धावा करायच्या 67. कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल 7 षटकांचा खेळ असेल ज्यामध्ये पहिली 2 षटकं ही अनिवार्य पॉवर प्लेची षटकं असतील. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. या क्रिकेट स्पर्धेने पहिल्या पर्वामध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्ण क्रीडा रसिकांना खेळाडूंना वेळ लावलं होतं. ती क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय आणि दुसऱ्या पर्वामधील आजचा जर पाहायला गेलं तर या क्रिकेट स्पर्धेचा तिसरा दिवस आपण सध्या अनुभवतो. तिसऱ्या दिवसातील चालू असलेला दुसरा सामना एका बाजूला संघ पाहायला मिळतोय SBI लाईव्ह देवगड. जर पाहायला गेलं तर सन्माननीय अभिषेक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली संघ मालक आहे स्वतः. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर विजयदुर्ग थलायवाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयदुर्ग थलायवाज संघ मालक श्री श्याम चव्हाण यांचा संघ खेळताना दिसतो. यानंतर मायक्रोफोनवरती आवाजात बदल होईल. आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय विजय बागायतकर सर. ओव्हर टू यू. दर्शकों का यहाँ पर हार्दिक स्वागत। देवगढ़ तालुका प्रीमियर लीग यानी कि DTPL पर्व दूसरा तीसरा दिन और आज के दिन का दूसरा मैच। लक्ष्य यहाँ पर रखा है 67 रन का। अब SBI लाइव देवगढ़ के सामने विजय दुर्ग टीम ने एक अच्छी खासी इनिंग उनके बल्लेबाजों के द्वारा दिखाई दी और अब देखना होगा कि इस टारगेट का किस तरह से सक्षमता के साथ पीछा होता है नहीं, ये देखना होगा। ये उचित रहेगा क्या बॉलर्स बल्लेबाज के ऊपर या बल्लेबाज बॉलर्स के ऊपर हावी होते हैं, किस तरह से प्रदर्शन रहता है यहाँ पर विजय दुर्ग के बॉलर्स के द्वारा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन फिलहाल अब प्रारंभिक जोड़ी ओपनिंग जोड़ी अब धीरे धीरे मैदान पर। देवगढ़ तालुका पर्व दूसरा, पहला पर्व काफ़ी सक्सेसफुल साबित हुआ था 2024-2025 का और 2025-2026 का ये पर्व दूसरा। पहले 2 दिन सक्षमता के से भरे हुए थे। जहाँ तक क्रिकेट का जहाँ तक सवाल, सब कुछ बेहतरीन दिखाई दिया यहाँ पर देवगढ़ वासियों को। और हम पहले दिन से कह रहे हैं इस प्रतियोगिता के बारे में, एक टाइडी प्रतियोगिता जिसे कहा जाएगी, पूरे चौकट में बैठी हुई है प्रतियोगिता। 9:15 को पहली गेंद डालनी है, मतलब डालनी है किसी भी हालत में। अगर नहीं डाली जाए तो पेनल्टी को आपको पेनल्टी पेश किया जाएगा 1 ओवर या 2 ओवर के हिसाब से। और वही हुआ कल, जो काफ़ी हल्के में ले रहे थे टीम, वो टीम अब आगे जाके जब कोई दूसरी टूर्नामेंट में जाएगी तो काफ़ी सोचेगी कि नहीं, यहाँ पर DTPL पर्व दूसरे में अपने को 2 ओवर का पेनल्टी हो चुका है, तो हम यहाँ पर जहाँ तक समय का जहाँ तक सवाल, समय किसी का इंतज़ार नहीं करता है। और वही हुआ, वो 2 ओवर काफ़ी महंगे साबित हुए। तो ले चलते अब ये दूसरी इनिंग पर। नीलेश करंगुटकर और ओमकार नाटेकर प्रारंभिक जोड़ी मैदान पर। और दूर वाले छोर से अब निनाद गाड़ी के ऊपर काफ़ी कुछ दारोमदार रहेगा। अगर इस इनिंग में शुरू से कुछ कब्जा जमाना चाहते तो लाइन और लेन से सटीक गेंदबाजी, 3 चौड़ाई गेंदबाजी उन्हें करनी ही पड़ेगी। अगर पहला ओवर काफ़ी महंगा साबित होता है तो जीत की जो राह रहेगी वो काफ़ी आसान हो जाएगी। नहर की पहली गेंद ऑप्शन को थोड़ी सी बाहर थी, स्टीयर करना चाहते थे, टैप करना चाहते थे पॉइंट क्षेत्र में, लेकिन गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया। गेंद 1 बाउंस सीधी विकेट कीपर के दस्तान में। देखिए फील्डिंग का नजारा देखिए, कोई स्लिप नहीं है। एक शॉर्ट थर्ड मैन, एक पॉइंट लगभग समानांतर बैट्समैन को, एक एक्स्ट्रा कवर, एक डीप एक्स्ट्रा कवर। ये फील्डिंग का नजारा ऑफ साइड पर। ऑप्शन की थोड़ी सी बाहर थी, पटकी हुई गेंद, शॉर्ट लगभग हाफ ट्रैकर वाली गेंद थी, बैकफुट पर गया, हल्के से टैप किया और एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ अपना खाता खोला ओमकार ने और स्कोर का सिलसिला शुरू हुआ 1 बगैर किसी नुकसान के। खराब गेंद थी, पहले खेलना चाहते थे ऑन साइड पर, आखिर के वक्त में अपना इरादा बदल लिया, अपने स्ट्रोक को चेक किया
इम्प्रोवाइज किया और गेंद को टैप किया पॉइंट क्षेत्र में। अब बाहर के बल्लेबाज नीलेश अब तैयार। पहले दिन से हम देख रहे हैं जब जब शुरुआत होती है इनिंग की तो दाएं हाथ के और बाएं हाथ के बल्लेबाज दिखाई देते हैं। लगभग सभी टीम की ये रणनीति रहती है शुरू में। ऑफ स्टंप के बाहर इस मरतबा घूम कर खेला है शॉर्ट फाइन लेग क्षेत्र में, गेंद जा रहे हैं शॉर्ट फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन। प्लेसमेंट सही थी, टाइमिंग उतनी अच्छी खासी नहीं थी लेकिन प्लेसमेंट सही थी और गेंद निकल पड़ी धीरे धीरे बाउंड्री लाइन के बाहर। उस्मान जी दोपावकर दुबई से लाइव देख रहे हैं। देखिए इस टीम का कितना करिश्मा है, इस प्रतियोगिता का कितना करिश्मा है। दोपावकर जी आपको बहुत बहुत धन्यवाद। यही हम कह रहे देवगढ़ प्रीमियर लीग के बारे में। क्रिकेट के चौकट में बैठने वाली ये प्रतियोगिता। ऑफ स्टंप के बाहर स्टेयर करना चाहते हैं, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रह गई और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। ये होना ही चाहिए मेरे हिसाब से। क्रिकेट खेल ही ऐसा जेंटलमैन खेल कहा जाता है, क्रिकेट को सभ्यता का खेल कहा जाता है। लेग स्टंप के बाहर कलाई के साथ गेंद को मोड़ दिया, कलाई का बहुत अच्छा इस्तेमाल इस मर्तबा और गेंद को मोड़ दिया स्क्वायर लेग क्षेत्र में। जब तक आते फाइन लेग से फील्डर गेंद को फील्ड करते, स्वयं विकेट स्क्वायर लेग फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ नीलेश का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 5, कुल रन संख्या बढ़ती हुई 6। जवाब देना है उन्हें अब 66 रन का पीछा करते हुए 67 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर जाकर गेंद को पंच किया, खूबसूरत चौका। क्या नजाकत भरा चौका था। मेरे ख्याल से आज के दिन का ये बेहतरीन स्ट्रोक। ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, बैकफुट पर के अपने आप को पोजीशन पे लाया, बाहर निकाला और गेंद को टैप किया, पंच किया। बैकफुट पंच था, खूबसूरत पंच था और सिर्फ देखने के काम कर बैठे यहाँ पर पॉइंट के फील्डर और गेंद गोली की रफ्तार से निकल पड़ी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर अप पड़ता हुआ 2 अंकों में। मेरे ख्याल से आज के दिन का ये खूबसूरत स्ट्रोक था। इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 बगैर किसी नुकसान के। देखिए स्कोर ऑफ द विकेट अलग अलग स्ट्रोक रहते हैं, जैसे पॉइंट के ऊपर खेलते, हवा में खेलते, जैसे टैप भी करते, स्क्वायर कट भी करते, बैकफुट पंच भी होता है। स्ट्रोक लगभग सेम ही होते हैं लेकिन बल्लेबाज का खेलने का जो तरीका रहता है वो अलग अलग रहता है। उसका ऑब्जर्वेशन होना कमेंटेटर को होना जरूरी रहता है। और मैं रिक्वेस्ट करूंगा सभी कमेंटेटर्स को, जो निवेदित यहाँ पर कमेंटेटर्स यहाँ पर जो बैठे उन्होंने वो ऑब्जर्वेशन करना जरूरी है, क्योंकि हर एक स्ट्रोक को आपको एक्सप्लेनेशन करना जरूरी होता है। इस बीच ये गेंद राउंड द विकेट। ऑफ स्टंप के वार्ते के इस बार तब हल्के से टैप किया, अपना बल्ले का मुंह खोल दिया, गेंद को हल्के से टैप किया, शॉर्ट पॉइंट पर 1 रन का इजाफा। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 11 रन। स्कोर अब रुका हुआ 11। अमोल जी मिस्त्री अमोल जी मिस्त्री ने मुझे इस प्रतियोगिता के लिए जब बुलाया था आंखों देखा सुनाने के लिए, तब उन्होंने मुझे रिक्वेस्ट की थी जो निवेदित जो कमेंटेटर्स है, लेकिन मैंने उन्हें यही कहा था कि मैं कोई बड़ा कमेंटेटर नहीं हूँ, कोशिश तो मैं जरूर करूँगा। ऑफ स्टंप के बाहर इस मरतबा गेंद को खेल दिया शॉर्ट थर्ड मैन पर, सीधा थ्रो होता, विकेट के ऊपर शायद थ्रो होता तो शायद खतरे की घंटी बज सकती थी, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 12। कल मैं और पंकज लाड जब हम शाम के वक्त जब चौपाटी गए थे तब कुछ क्रिकेट के बारे में बातें, कुछ बहुत बातें शेयर की और आज मैं नहीं रहूँगा शाम में 3 दिन का मेरा जो वक्त था वो आज शाम में ख़त्म हो जाएगा। लेकिन मैं बेस्ट ऑफ लक इस पूरे प्रतियोगिता है। अमोल जी रहेगी आने वाले 2 दिन के लिए। उठा दिया इस मरतबा मिड ऑफ के ऊपर से, फील्डर वहां पर तैनात है और ये कैच हो सकता है, लगभग पहुंच चुके थे गेंद तक, लेकिन दूसरा रन भी पूरा किया। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 14 बगैर किसी नुकसान के। नीलेश का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 8। क्रिकेट
विभिन्न स्ट्रोक से भरा हुआ ये खेल है। बल्ले का एंगल अगर चेंज हो जाता है तो स्ट्रोक का नामकरण भी चेंज हो जाता है। एक ही तरह के स्ट्रोक रहते हैं लगभग, लेकिन नामकरण चेंज हो जाता है, ये सबसे बड़ी बात है। इस बीच ये गेंद खराब गेंद, हाफ ट्रैकर वाली गेंद थी और वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 15 रन। क्रिकेट में ऐसे कुछ क्षण है, बहुत ऐसे क्षण है जिस क्षणों ने क्रिकेट को काफी हद तक बदनाम भी किया है। ये भी बात सच है। 1975 में ट्रेवरल चैपल ने अंडरआर्म गेंद की थी अमोल जी, वो काफी काला दिन माना जाता है क्रिकेट के इतिहास में, और काफी ट्रोल हुए थे उस जमाने में भी। 1975 की बात है ये। लेग स्टंप के बाहर इस मरतबा फिर एक बार कला के साथ मोड़ दिया हल्का सा और गेंद को मोड़ दिया वाइडिश मिड ऑन पर। 1 रन का इजाफा इस सिंगल के साथ, स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 16 रन बगैर किसी नुकसान के। सक्षमता से बल्लेबाजी हो रहे, विश्वास के साथ बल्लेबाजी हो रहे, सिंगल डबल के साथ स्कोरर को बिजी रख रहे, और जब जब गेंद लूज मिल रही है कड़ा प्रहार करते हुए 2 फील्डर के बीच में प्लेसमेंट करके गेंद को भेज रहे बाउंड्री लाइन के बाहर। अच्छी रणनीति यहाँ पर, एक शीट एंकर का रोल निभा रहे और एक कोशिश कर रहे आक्रामक रवैया अपनाने का। 16 लेग स्टंप के बाहर घूमकर खेला इस मर्तबा और गेंद गई स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच में से 4 रन। तेज तरह स्ट्रोक था, जब गेंद को खेला था उसी समय चौके का मोहर लग गया था और गेंद सीधी गई, निकल पड़ी स्क्वायर लेग और के फाइन लेग के बीच में। जो लंबा फासला था, जो लंबा फासला था, उस फासले को तय किया इस मर्तबा बल्लेबाज ने। इस चौके के साथ ओमकार का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 7, कुल रन संख्या 9 और कुल रन संख्या बढ़ती हुई 20। ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, ड्राइव करने की कोशिश, लेकिन गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। रन की कोई गुंजाइश नहीं, ओवर मुकम्मल हुआ दूसरा। देखिए, अगर पहले 2 ओवर के ऊपर हम नजर डालें, जो रणनीति चाहिए, रन गति चाहिए, उस हिसाब से चल रहे हैं यहाँ पर दोनों बल्लेबाज, और कोई हड़बड़ाहट नहीं कर रहे। कोई जोखिम भरे स्ट्रोक, अभी एक जोखिम भरा स्ट्रोक अभी था निश्चित रूप से, लेकिन जो रन गति चाहिए वही हिसाब से वो दोनों बल्लेबाज रणनीति के हिसाब से बल्लेबाजी करते हुए। और मुकम्मल हुआ दूसरा, स्कोर रुका हुआ 20। और अब ये देखना होगा कि बचे हुए 5 ओवर में लगभग 47 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए, यानी कि 9.5 यानी कि 9.5 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। ये तो कोई बड़ा लक्ष्य नहीं रहा है क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में। पिछले 10 साल में आखिरी ओवर में भी हमने 15, 16, 17, 18 रन भी देखे, लेकिन ये ओवर और चौथा ओवर अगर कोई टाइडी चला जाता है तो निश्चित रूप से मैच में वापसी हो सकती है। लेकिन अब आवश्यकता है यहाँ पर एक टाइडी ओवर की। देखिए, फील्डिंग का नजारा देखिए। ऑन साइड पर एक स्क्वायर लेग है, एक मिड विकेट है, एक ऑर्थोडॉक्स भी मिड विकेट है और एक वाइडिश लॉन्ग ऑन है। ऑन साइड पर, ऑफ साइड पर है एक शॉर्ट थर्ड मैन, या जिसे हम वाइड गली भी कहा जाएंगे हम उन्हें। दूसरा फील्डर है शॉर्ट एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, एक डीप एक्स्ट्रा कवर है। यह ऑफ साइड पर फील्डिंग का नजारा। नेहरू की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर स्मैश किया इस मर्तबा, गली और शॉर्ट थर्ड मैन के बीच में से 4 रन। स्मैश किया इस मर्तबा, देखा गेंद को, देखा आखिरी वक्त में अपने निगाह को जमाया और आखिरी वक्त में गेंद को बल्ले के द्वारा दिशा दिया और गेंद को भेज दिया शॉर्ट थर्ड मैन और गली के बीच में से 4 रन। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ चौका। देखिए, जिस बात का हम जिक्र कर रहे हैं अमोल जी, एक ही तरह का स्ट्रोक, लेकिन अब ये स्मैश था। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 24। सनत जयसूर्या इसके लिए काफी जाने जाते थे। 1996 का वो वर्ल्ड कप, कालू वितरना और सनत जयसूर्या ने क्रिकेट की परिभाषा ही चेंज की थी। हालांकि इसकी परिभाषा ऑलरेडी न्यूजीलैंड के फील्डर ने चेंज की थी, यस। लेकिन इस बीच ऑफ के बाहर टैप किया, उठा दिया इस मर्तबा, पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। लूज गेंद थी, खराब गेंद थी और ये 4 रन। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 28। एक जमाना ऐसा था कि काफी लेजी क्रिकेट था इंटरनेशनल क्रिकेट में,
87 का वर्ल्ड कप हुआ, 92 का वर्ल्ड कप हुआ जो पाकिस्तान ने जीता, उसके बाद 96 वर्ल्ड कप में सही मायने में क्रिकेट चेंज हुआ, आक्रामकता आई वर्ल्ड कप में। लेकिन उसके बाद टेस्ट क्रिकेट में ब्रैंडन मैकुलम जो न्यूजीलैंड के जो बल्लेबाज, उन्होंने बेसबॉल क्रिकेट का आगमन किया। एक ही दिन में 400 450 रन बनाने का उन्होंने टारगेट लिया और टेस्ट क्रिकेट को भी 360 डिग्री में उन्होंने चेंज किया। ये क्रिकेट का हाल है, कुछ भी हो सकता है क्रिकेट में, जो आज है वो कल नहीं है, कल है वो परसों नहीं है। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर ड्राइव करने की कोशिश और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। देखिए अमोल जी, मैं आपको बताऊंगा कि सिंदूर के क्रिकेट में अच्छे अच्छे कमेंटेटर्स है। मैंने देखा है कभी कभी जब मुझे समय मिलता है तो यूट्यूब के माध्यम से मैं उनके कमेंट्री सुनता हूँ। कुछ उन्होंने इम्प्रोवाइज करना चाहिए यहाँ पर। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर ड्राइव किया, इस मरतबा डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 1 रन का इजाफा। बहुत अच्छे कमेंट्री है, लयबद्ध के साथ कमेंट्री कर रहे, सुकून मिलता है मुझे, क्योंकि क्रिकेट ही हमारा जीवन है जो कि हमने पूरी तरह से डेडिकेट किया है क्रिकेट के। जहाँ तक कमेंट्री का जहाँ तक सवाल, तो मेरी तो यही गुजारिश रहेगी सभी कमेंटेटर्स को कि संयमता के साथ वो कमेंट्री करे, सूझबूझ भरी कमेंट्री करे और क्रिकेट के ही ऊपर वो बोले। यही मेरी एक विनती रहेगी सभी कमेंटेटर्स को। और अच्छा चल रहा है, पिछले 1 साल से मैं देख रहा हूँ। इस बीच अब तैयार दूर वाले छोर से इस ओवर की ये गेंद खराब गेंद थी, फिर एक बार हाफ ट्रैकर गेंद थी, शॉर्ट आर्म पुल की तरह ये स्ट्रोक था। शॉर्ट आर्म पुल नहीं था लेकिन शॉर्ट आर्म पुल की तरह ये स्ट्रोक था और गेंद निकल पड़ी, मिस फील्डिंग हुई और गेंद निकल पड़ी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 33 का आंकड़ा पार किया। लगभग 40 के इर्द गिर्द में अब टीम दिखाई देती हुई। लेकिन एक बात से मैं अमोल जी मैं बहुत निराश हूँ। जैसे एक ज़माने में अपने मतलब 1990 से लेकर 2010 तक 2007-8 तक टेनिस में स्पिनर्स का भी काफ़ी बोलबाला था, लेकिन आज वो स्पिनर नहीं दिखाई दे रहे। वो काफ़ी दुर्बल। कपिल तोरस्कर जी, यस, कपिल तोरस्कर जी वो स्पिनर्स थे देवगढ़ के, लेकिन दुर्भाग्य की बात है आजकल वो स्पिनर्स नहीं दिखाई दे रहे टेनिस क्रिकेट में। उदय जी रुमड़े, सही कहा आपने, उदय जी रुमड़े वो भी अच्छे खासे स्पिनर्स थे। ऑफ स्टंप के बाहर इस मर्तबा गेंद को खेल दिया है मिड ऑन क्षेत्र में, वाइडिश लॉन्ग ऑन से फील्डर आ रहे, गेंद को फील करते, थ्रो करते, आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 35। सिंधुदुर्ग जिले का सबसे बेहतरीन स्पिनर अगर कोई होगा तो वो था बालू बहरे। ऑफ स्पिनर तुलस गांव के रहवासी थे, शायद आपने उन्हें खेला होगा वेंगुर्ला के कैंप मैदान पर। जो मैंने देखा था मतलब 90 डिग्री में वो गेंद को वहाँ तब काफ़ी फ्लाइट देते थे उस गेंद को। बालू बेरे करके थे हम, उसके बाद एक नीलेश करके थे, वो एक लेग स्पिनर थे। और देवगढ़ में जैसे आपने कहा उदय जी रुमड़े हो, कैलाशवासी, कपिल तोरसेकर हो, तोरस्कर हो, क्षमा कीजिए, उन्होंने भी काफ़ी अलग ही गेंदबाजी की। जहाँ तक स्पिनर्स का जहाँ तक सवाल, ये सब हम इसीलिए कह रहे हैं कि जैसे जैसे क्रिकेट बदलता जा रहा है, पुरानी यादों को ताज़ा करना हमारा काम है यहाँ पर। ओवर मुकम्मल हुआ तीसरा, 3 ओवर के पश्चात स्कोर रुका हुआ 35। कोशिश जारी यहाँ पर चौथे ओवर में। दोनों प्रारंभिक बल्लेबाज संभल कर, डटकर, पूरी तरह से विश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। और अभी मैं ये निश्चित रूप से कहूंगा कि अब दोनों बल्लेबाज को गेंद निश्चित रूप से बेसबॉल या फुटबॉल की तरह दिखाई देती हो। बेसबॉल थोड़ा अंडाकृति रहता है लेकिन फुटबॉल राउंड अप रहता है, तो फुटबॉल की तरह दिखाई देता है, ये कहना काफी उचित रहेगा। 35 बगैर किसी नुकसान के। बॉलिंग में परिवर्तन, शीतल देवलकर के हाथ में गेंद सौंपी जा रही है। फील्डिंग में तब्दीली हो रही है। देखिए जो मिड ऑन पर जो फील्डर है उन्हें अब लगभग लॉन्ग ऑन क्षेत्र में भेजा जा रहा है। हल्का सा वाइडिश लॉन्ग ऑन जिसे भी कहा जाएगा। एक मिड विकेट है और एक वाइडिश बैकवर्ड स्क्वायर लेग। शीतल की ये गेंद, धीमी गेंद, लेकिन आखिर के वक्त में गेंद को पहचान लिया था। देखा कि गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, फ्लाइट दिया गेंद को पहले से परख लिया था, गेंद को हल्के से टैप किया। शॉर्ट गली क्षेत्र में 1 रन का इजाफा। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 36।
36 रन बगैर किसी नुकसान के। पीछा करना यहाँ पर 66 मतलब 67 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। ओ गेंद, बहुत ही अच्छी गेंद, लिस्टम खोल दिया था, लिस्टम खोल दिया था, मतलब छोड़ दिया था यहाँ पर बल्लेबाज ने। राउंड द लेग्स तो मैं नहीं कहूंगा इस जो जिस तरह से बोल्ड आउट हुए थे, लेकिन लेग स्टिक जो थी वो खुली छोड़ दी थी यहाँ पर बल्लेबाज ने और गेंद सीधी स्टंप पर आकर लड़खड़ा गई। पहला विकेट, जो विकेट खोया, अब ओमकार की पारी यहाँ पर समाप्त हुई। टेनिस क्रिकेट में के माध्यम से डीजे वालों की भी काफी वो चलती हो गई है यहाँ पर। सभी जहाँ पर बड़ी बड़ी प्रतियोगिता होती है वहाँ पर डीजे एंटरटेन करने के लिए तैयार ही रहता है। इस बीच ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, फुल टॉस, हाई फुल टॉस थी, नो बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ वाइंगनकर के द्वारा। एक रन, दूसरा रन भी पूरा किया राजू वाइंगनकर, जो स्क्वायर लेग क्षेत्र में है और कुछ वो समझा रहे हैं यहाँ पर। कृपा करून पंचांची उज्जत घालू नका। तो 2 रन, 3 रन, 3 रन का इजाफा। इस 3 रन के साथ कुछ समझा रहे राजू जी वाइंगनकर। राजू वाइंगनकर एक मशहूर खिलाड़ी तो है और साथ ही साथ अच्छे अंपायर्स भी है और कुछ समझा रहे। यही हम कह रहे अमोल जी मिस्त्री का तो यही कहना है कि आप क्रिकेट को समझ लीजिए। क्रिकेट के विभिन्न जो नियम है वो आपको मालूम होना जरूरी है। हर एक नियम, जो बहुत लॉज है उसमें सब लॉ है, वो सब आपको मालूम होना पड़ेगा, तभी जाके आप कुछ एक अच्छे क्रिकेटर बन सकते हैं। इस बीच ऑफ स्टंप के बाहर उठा दिया, इस मरतबा लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर से जाती हुई है 6 रन। ये एफर्टलेस स्ट्रोक था, ऐसा बिना सहायक स्ट्रोक था, ऐसा लगा ही नहीं कि गेंद उसके ऊपर कोई ज्यादा ताकत थी। गेंद को हल्की सी टाइमिंग के साथ भेज दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बने स्कोर बोर्ड पर। ये रिवर्स खेलने की कोशिश, अजीब और गरीब स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे हैं। कभी कभी संभ्रम में हम पढ़ते हैं, यहाँ पर क्रिकेट विश्लेषक भी पढ़ते हैं, जब आप सीधे बल्ले से अगर आपके द्वारा रन आते हैं तो आप टेढ़े बल्ले से रन क्यों चुराने की कोशिश करते हैं। देखिए कितना कलात्मक स्ट्रोक, लेग स्टंप की थोड़ी सी बाहर थी, गेंद को हल्के से मोड़ा कलाई के साथ मिड विकेट क्षेत्र में और तेजी के साथ दूसरा रन पूरा किया। शायद उन्होंने मेरी बात मान ली हो यहाँ पर। कितना कलात्मक स्ट्रोक, शायद उसको अगर कटिंग में हम अगर रील्स भी हम बना सकते, उतना अच्छा खासा स्ट्रोक था ये। कलाई का खूबसूरत इस्तेमाल, क्रिकेट में कलाई का इस्तेमाल करना जरूर अहम रहता है। निलेश करंगुटकरच्या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद। देखिए फिर एक बार बहुत अच्छा स्ट्रोक, 1 रन तो पूरा किया बैट्समैन ने और इस भी दूसरा रन भी पूरा किया। सुहास तांबे द्वारा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। उनके खास दोस्त है वो। तो कहने का मतलब ये यही है कि टेनिस क्रिकेट के जो लॉर्ड है उमेश मांजरेकर, वो हमेशा यही कहते हैं, आप छक्के के ऊपर मत जाओ, सिंगल डबल 3 रन 4 रन भी है क्रिकेट में, वो आप चुरा लो। और यही अब देखने को मिलता है। तो 4 ओवर मुकम्मल हो चुके हैं, स्कोर यहाँ पर रुका हुआ 49, जीत के लिए चाहिए 67। क्या कुछ होता है, कमेंट्री बॉक्स में परिवर्तन हो रहा है। माइक्रोफोन पर आ रहे हैं मेरे ख्याल से प्रसाद चालके।
सर चौथ्या षटकासाठी गोलंदाज राहुल खाडी हा गोलंदाज सज्ज होत आहे. 67 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे SBI लाईव्ह देवगड क्रिकेट टीमला. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थेट आमच्या व्यासपीठावर 4 धावांसाठी. दंद निलेश करंगोटकर यांच्यासाठी सुहास तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. या खेळीसाठी जबरदस्त खेळ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय निलेश करंगोटकर यांचा सिंगल धावने स्ट्राईक रोटेट स्ट्राईकिंग एंडला अवि देवगडकर आता स्ट्राईक एंडला असेल टीमचा कॅप्टन. निलेश करंगोटकर सलामीसाठी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निलेश करंगोटकर आणि सुहास तांबे अगदी भरपूर वर्ष त्यांची मैत्री क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील. आणि 2 मित्र आज वेगवेगळ्या संघातून खेळताना पाहायला मिळाले. चांगला फटका आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका परंतु तेवढाच चांगला झेल देखील टिपला गेलाय. आउट होतील फलंदाज अवि देवगडकर. अवि यांना माघारी परतावं लागेल. सुहास तांबे यांच्याकडून जर का 2 बॉलला 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे फलंदाज अमित यांच्यासाठी. 67 धावांसाठी पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 54 धावा. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावर राहुल खाडी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अमित चिंदरकर मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात परंतु आता जर का पाहिलं धावसंख्येचा विचार केला थोड्याशा कमी धावा आता विजयासाठी आवश्यक असतील. सुहास तांबे यांच्याकडून बक्षिसांची खैरात या मॅच मध्ये होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला इथे उद्ध्वस्त झाल्या त्रिपळाची. बॅटर अमित चिंदरकर गोल्डनची शिकार होतात. बॅक टू द पॅव्हिलियन. झालंय फलंदाजीसाठी. षटक क्रमांक 5चा खेळ आपण पाहतोय. tenniscricket.in मध्ये आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. तो पाठर मैदानाच्या आतमध्ये मानस दाखल झालाय. मानस सोमले पाडगाव सोमलेवाडी गावचा खेळाडू आपण पाहतोय. मानस थोडंसं अटॅकिंग क्षेत्ररक्षण मानससाठी ठेवलं गेलंय कारण एक नवोदित युवा खेळाडू आहे त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून होतोय. आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्ररक्षक अगदी जवळ आणला गेलाय. त्यानंतर ऑफ साईडला कव्हरचं क्षेत्ररक्षक अगदी समोर ठेवला गेलाय. पहिला बॉल बॅट शिकायत चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ झालाय. शॉर्ट दरम्यानचे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता निलेश करंगोटकर पाहायला मिळतील. भरपूर अनुभव त्यांच्या सोबत आहे क्रिकेट खेळण्याचा आणि त्यांचे मित्र सुहास तांबे आमच्या
कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला उभे राहून ती मॅच पाहतायत. तो क्लास आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाला. निलेश करंगुटकर यांचा चांगले फटके चौकार पाहायला मिळालेत या इनिंगमध्ये. त्यांच्या पॅटमधून तब्बल 4 चौकारांच्या मदतीने ते खेळत असताना आपण पाहतोय. 67 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे विजयासाठी. राहुल यांचा पुढचा बॉल. चांगला फटका मनगटाचा वापर केलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक लांबवरून येते. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळली आणि दुसरी धाव देखील तिथे पूर्ण केली गेली. एकेरीच रूपांतर दुहेरीत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला निलेश पाहायला मिळतील. धावसंख्येत बदल. धावसंख्या 57 धावा. आता मात्र अवघ्या 10 धावांची आवश्यकता विजयासाठी SBI लाईव्ह देवगड या क्रिकेट संघाला. एका चेंडूचा खेळ. अशेष एक मिनिट. षटक संपलंय. माफ करा, तशी चूक झाली होती. षटक समाप्त झालंय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांमध्ये धावसंख्या 67 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी विजयासाठी. अजूनही 10 धावांची आवश्यकता. अक्षय आंबेडकर हा गोलंदाज सज्ज होतोय. 12 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मानस सोंबले स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू बाकी. 12 चेंडू मध्ये करायचे धावा 10. प्रति षटकामागे 5 ही सरासरी असेल. आता बॅटिंग करणाऱ्या संघासमोर SBI लाईव्ह देवगड हा क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात विजयदुर्ग थलाईबाज हा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज तयार. पहिला बॉल. 12 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावा. बॅकवर्ड्स पहिला बॉल. कव्हर क्षेत्रात ढकललाय. क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहे. सिंगल धाव. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली. दुसरी धाव देखील तिथे पूर्ण केले गेले. एकेरीच रूपांतर दुहेरी. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर. आता 8 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी. फायनलीला आपण क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर पाहतोय. मिड विकेटला आहे. लॉंग ऑफ आणि कव्हर या क्षेत्र आपण 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फायनलीला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. कव्हर पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या आतमध्ये आहे. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टॉम्पिकच्या थोडासा बाहेर पिच केला होता. त्यानंतर थेट विकेट किपरकडे जातोय. अशा प्रकारची गोलंदाजी आवश्यक असणार आहे. डॉट बॉल खूप महत्त्वाचे असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. सामना अजून संपला नाही. इथूनही सामना कोणताही संघ जिंकू शकतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. साकोट टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला फटका पाहायला भेटतोय. मानसच्या पॅट मधून थेट आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सीमारेषेच्या बाहेर झेल देखील तिथे टिपला गेलाय. मानसेंच्या पॅटमध्ये एक चांगला फटका. नॉनस्ट्राईक एंडला निलेश करंगुटकर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू होता. संयम दाखवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एक धाव ते पळून पूर्ण केली गेली. आता स्ट्रायकिंग एंडला निलेश. एका धावेची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी SBI लाईव्ह देवगड हा क्रिकेट संघात विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. एकच पाऊल फक्त मागे. निलेश करंगुटकर वैयक्तिक 26 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना साकोटप्पाचा चेंडू चांगला फटका. बॅकवर्ड पंच पाहायला भेटतोय. चेंडू जातोय
पॉईंट क्षेत्र सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी निलेश करंगुटकर यांच्या पॅटमधून विजयी फटका, विजयी चौकार पाहायला मिळतोय. तब्बल 30 धावांची एक झंझावत खेळी या मॅच मध्ये साकारले. निलेश करंगुटकर यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सामना झाला SBI लाईव्ह देवगड बनाम विजयदुर्ग थलापास या दोन टीम मध्ये. SBI लाईव्ह क्रिकेट संघ इथे विजय होतोय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतायत ज्यांच्या बॅट मधून 30 धावांची झंझावत खेळी पाहायला मिळाली. निलेश करंगुटकर ठरतायत या मॅचचे हिरो, मॅचचे मॅन ऑफ द मॅच.